हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचे 3 उमेदवार शिवतीर्थवर अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर श्रीकांत शिंदे, मिहिर कोटेचा नरेश मस्केंनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली। किरण सामंतांच्या कार्यालयावरील मंत्री उदय सामंतांचे फोटो आणि बॅनर्स हटवले। रत्नागिरी, सिंधुदुर्गातून किरण सामंतांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज। नाशिक लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी। ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंविरोधात हेमंत गोडसेंना तिकीट। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीत नाराजी नाट्य। भाजपकडून नाशिकसाठी इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज, तर शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम। महायुतीचा फॉर्म्युला अखेर समोर। भाजप 28, शिवसेना शिंदे गट 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 आणि रासपाला 1 जागा। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्केंना उमेदवारी। ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के अशी लढत होणार। कल्याण लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना उमेदवारी। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असा सामना रंगणार। पालघरची जागा भाजपच्या वाट्याला। पालघरमध्ये भाजप उमेदवार जाहीर करेल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। संजय निरुपम यांचा 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर निरुपम यांची प्रतिक्रिया। काँग्रेसवाले कधी राम मंदिर बनवू शकले असते का? श्रीरामाच्या अस्तित्वावरच काँग्रेसवाल्यांनी प्रश्न उपस्थित केलेला। सोलापुरातील सभेतून योगी आदित्यनाथ यांची घणाघाती टीका। हार्बर मार्गावर चाचणी दरम्यान लोकलचा डबा रुळावरून घसरला। वडाळा सीएसएमटी दरम्यान वाहतूक विस्कळीत। 3 दिवसातली ही दुसरी घटना। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी अनुज थापनने तुरुंगातील चादरीने गळफास घेतला। उपचारादरम्यान झाला मृत्यू। अभिनेता साहिल खानच्या पोलीस कोठडीत 7 मे पर्यंत वाढ। महादेव बेटिंग ॲप प्रकरणात साहिल खान अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।